चेंडू परंतु वेगवान चेंडूचा मात्र वेगानेच उत्तर दिलं जात आहे. पहिल्याच बॉलवरती काय प्रहार केलाय, अप्रतिम फटका, बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत सचिनांचं केलंय धीरजनं. पहिल्याच बॉलवरती षटकार. पहिल्याच बॉलवरती काय अप्रतिम फटका होता. पहिल्याच बॉलवरती काय धमाकेदार सुरुवात. सेकंड बॉल आता अगदी आपण पाहिलं तर या चेंडूवरती थोडासा वेग मात्र कमी करण्यात आला आणि तदनंतर पाहिलं तर हा निर्धाव चेंडू. ऍक्शन रिप्ले पाहूयात. टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ हा चेंडू अगदी यष्टांच्या वर्ण जाताना पाहायला मिळाला. फलंदाजांना विनंती असेल आपण जे ट्रॅक आहे ते खाली करायचे आहे. येस, थँक्यू सो मच. येस, मॅच ऑन, गेम ऑन. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. ताकदीचा प्रहार, ताकदीचा प्रचंड वापर या ठिकाणी केला जातोय. अप्रतिम फटकेबाजी. जणू काही खेळाडू कक्षातूनच अगदी धीरज मात्र सेट होऊन गेलाय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर दुसरा बॉल डॉट आणि तिसराही बॉलवरती काय अप्रतिम फटका होता. 6 धावा मिळतील. अप्रतिम या ठिकाणी फटके पाहायला मिळतात. खरं तर वेगाचा उत्तर मात्र वेगानं दिलं जातं. अप्रतिम टायमिंग शॉट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी मनगटातली प्रचंड ताकद या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर या खेळाडूंचे मात्र नक्की सातत्याने आपण पाहिले तर सराव फार मोठा असतो. यस, मॅच ऑन, गेम ऑन. 12 धावा धावफलकावरती. आताचा चेंडू अगदी यॉर्कर लेनचा बॉल चॉप केलाय. अगदी खराब चेंडूंना मात्र प्रत्युत्तर दिलं जातं आणि तदनंतर चांगल्या चेंडूंना या ठिकाणी सन्मान देखील दिलं जातं. मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत जे हनुमान क्रिकेट संघ धवलीपाडा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर अगदी ध्रुवी 11 कळम संघ देखील आहे. जय ताडोबा कळम संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या या मॅचमध्ये चांगली सुरुवात करत असताना अगदी आमचे ध्रुवी 11 कळम संघाचे पुरस्कृत आपण पाहिले तर अगदी महेशजी कोंडिलकर आणि संतोषजी राऊत आहेत. त्यांचं करूयात मनपूर्वक स्वागत. आणि नीरज भोईर आणि प्रशांत भोईर दोन्ही बंधूंचं करूयात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आताचा फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन, अगदी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे उचलला जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर अगदी फलंदाज या ठिकाणी थांबायचं नाव घेत नाहीये. धीरज आणि धीरजच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार. सचिन केवण्यावरती पाहिलं तर अगदी प्रतिहल्ले केले गेले. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत शेतकऱ्यांना केलं व त्यानंतर अगदी ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहिलं तर जबल 18 धावा मात्र सचिन केवणे यांनी खर्च केला. पहिल्याच ओव्हरमध्ये ध्रुवी 11 कळम संघाने तब्बल 18 धावा जमा केल्यात. म्हणजेच पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात पाहायला मिळाली. अगदी जर का अशाच रीतीने प्रत्येकी ओव्हरमध्ये धावा आल्या, अगदी 18च्या करंट रन रेटनं जर का धावा आल्या तर अगदी प्रोजेक्ट स्कोर पाहिलं तर 4 ओव्हरच्या नंतर अगदी 72 दाखवतोय. परंतु 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. षटक क्रमांक 2 मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत आयोजित खरं तर धवलीपाडा संघ दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर अगदी गणेशला अगदी बोलवण्यात आलंय. गणेशचा विचार केला तर गणेश एक यंगस्टर आहे ज्यानं मागील 2 ते 3 वर्षांमध्ये स्वतःला सिद्ध केलं. गणेश वेगाचा बेतात बादशाह देखील म्हणावं लागेल. यॉर्कर लेन, हो पहिलाच बॉल अप्रतिम टप्प्यांवरती पाहायला मिळेल आणि पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळेल. अगदी गणेशचं हे खासियत आहे की कारण की तो सातत्याने प्रत्येकी 6 बॉलमध्ये 2 ते 3 यॉर्कर फेकतो, परंतु
सातत्याने त्याच्याकडे व्हेरिएशन देखील पाहायला मिळत आहेत. कधी कमी गतीचा चेंडू, कधी फास्ट चेंडू फेकले जात आहेत. फुललेंचा बॉल ऑन साइडला फ्लिक केला डीप मध्ये. सचिन आहेत म्हणजेच नो मिस्टेक. अगदी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी हा पहिला धक्का लागतोय टीम ध्रुवी 11 कळंब संघाला. फलंदाज इथे पाहिलं तर तन्मय मैदानाच्या बाहेर. चला या ठिकाणी DS तलेगाव वाडी संघ आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहिलं तर मथुर फॅन्स क्लब धवलीपाडा संघाला विकेटची आवश्यकता होती आणि मैदानाच्या आतमध्ये गणेशनं मात्र ती विकेट नक्कीच मिळवून दिली. अगदी फुलर लेंथ बॉलवरती फलंदाजाला बाद केलं आणि डीपमध्ये अगदी सचिन केवणे यांनी काही अप्रतिम कॅच कॅरी केले. यस, मॅच ऑन गेम ऑन. नवीन बॅट्समन प्रसाद आहेत अवे फ्रॉम दी बॉडी. अगदी प्रसाद पासून दूरची गोलंदाजी इथे केली जाते. भरपूर चांगला टप्प्यामध्ये गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. अगदी गणेश आपल्याकडे असलेला वेग मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय आणि अप्रतिम सध्या गोलंदाजी केली जाते. लगातारचा हा तिसरा निर्धाव चेंडू म्हणजेच डॉट बॉल फेकलाय. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवरती गोलंदाजी केली जाते परंतु इथून अगदी पाहिलं तर ऑन साइडला फ्लिक केलं जातं. मिड विकेट क्षेत्रात चांगली फिल्डिंग केली जाते. याही बॉलवरती पाहिलं तर मात्र ही या ओव्हरची पहिली धाव नक्कीच मिळेल. म्हणजेच या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 19 धावा. सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते गणेश यांच्या माध्यमातून. गणेशचं कौतुक करायला पाहिजे कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर अगदी धवलेपाडा संघाला पहिलं तर कमबॅक करायचं होतं आणि खरं तर पाहिलं तर गणेशकडे पाहिलं आणि गणेशनं चांगल्या रीतीने गोलंदाजी केली आहे. मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत टीम जय हनुमान धवलेपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सध्या तरी या षटकामध्ये वापसी केली जाते. यस, मॅच ऑन गेम ऑन. या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एकोणावीस धावा फलकावरती आहेत. वेगवान चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी यॉर्कर लेनवरती गोलंदाजी केली जाते. मी मगाशीच म्हटलं की गणेश जेव्हा जेव्हा गोलंदाजी मार्कवरती येतात तेव्हा तेव्हा अगदी 6 बॉलमध्ये 3 ते 4 चेंडू मात्र यॉर्कर लेनवरती फेकतायत. अप्रतिम गोलंदाजी. इथे देखील धीरजला मात्र थांबवण्यात यश येतोय. डॉट बॉल. शेवटचा बॉल. अप्रतिम आतापर्यंत हे या षटकात गणेशने कामगिरी केली परंतु शेवटचा बॉल वेट अँड वॉच पाहिलं आणि त्यानंतर आक्रमण केलं. बॉलला पाठवलं सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरजच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार. षटकार. ओमसाई MTC वरती आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करतोय. सातत्याने त्यांची क्वालिटी आणि क्लिअरिटी नेहमीच पाहायला मिळते. अप्रतिम त्यांची कामगिरी. सातत्यानं स्पर्धेला 4 चांद कसे लावले जातील आणि त्यावर ते सातत्यानं MTC लाईव्ह मात्र नेहमीच मेहनत घेते. सर्वच ऑफिशियल टीमचं मनपूर्वक कौतुक करायला पाहिजे. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
अगदी या ठिकाणी व्यासपीठावरती पाहिलं तर संतोषजी राऊत आहेत खरं तर जे ग्रुप ग्रामपंचायत कळमचे उद्योजक आहेत आणि खरं तर सरपंच देखील आहेत. त्यांचा आपण यस उद्योजक आहेत त्यांचा आपण व्यासपीठावरती नक्कीच मान सन्मान करणार आहोत. आणि खरं तर कळम संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत. ऑन साईडला फटका खेळा डीपमध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु याही बॉलवरती यस सिंगल नक्कीच मिळेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रसाद आणि धीरज आहेत परंतु प्रसाद सध्या तरी चांगली साथ धीरजला देतोय. प्रसादला माहिती आहे समोर धीरज आहे त्याच्या बॅटमधून चांगला धावा येतात. जेव्हा जेव्हा समोर एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्या खेळाडूला सातत्यानं स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं आहे आणि इथून चांगली भागीरथी पाहायला मिळेल. चांगली साथ दिली जाते प्रसादच्या माध्यमातून ती म्हणजेच धीरजला. 7 बॉलमध्ये आतापर्यंत 23 धावा बनवल्या त्या मॅचमध्ये परंतु टीमची टोटलचा विचार केला तर ध्रुवी 11 कळम संघाची जाऊन पोहोचली होती. 26 धावा. मॅच ऑन गेम ऑन. हा देखील फटका चांगला वेगवान फटका औलांद कापेटनं बॉल चालला डीप मध्ये जाईल सरळ गॅप मधून सीमा पार. धावा मिळतील 4. काय अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळते. कंट्रोल फलंदाजी काय असते ते दाखवत आहेत ते म्हणजेच कळम संघाचे विस्फोटक फलंदाज. अगदी कळम संघाची रन मशीन म्हटलं तरी देखील काही हरकत नाहीये आणि अगदी मैदानाच्या चौफेर बाजूनं मात्र फटकेबाजी केली जाते. वेगवान चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी अगदी वाईड ऑर्डरचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. अगदी इथून ऍक्शन रिप्ले पाहूयात. अप्रतिम डिलिव्हरी अवे फ्रॉम दी बॉडी. जेव्हा जेव्हा फलंदाज शरीरावर चेंडू मारतायत जेव्हा जेव्हा अटॅक करतात तेव्हा अगदी फलंदाजांपासून दूर गोलंदाजी केली जाते आणि सोहम केवणे चांगली कामगिरी करतायत. आताचा हा चेंडू सरळ अगदी आपण पाहू शकाल पॅडवरती परंतु जोरदार अपील इथे पाहायला मिळाली. कदाचित लेग स्टिकला मिस करणारा हा चेंडू. यस पंच बॅटकट लेग बाईस. यस लेग बाईसच्या माध्यमातून ही एक धाव नक्कीच मिळेल. ॲक्शन रिप्ले अगदी आपण पाहिली तर पंचांचं कौतुक करायला पाहिजे. चांगली या ठिकाणी डिसिजन त्यांच्या माध्यमातून. विष्णू शिंदे सरांना आपण पाहू शकाल ऑफिशियल पंच आहेत. सातत्याने जेव्हा जेव्हा या परिसरात बदलापूर वांगणीमध्ये जेव्हा जेव्हा सामने असतात तेव्हा वर्जो नक्कीच त्यांना आपण पाहतोय. ऑन साइडला फटका खेळाय डीप मध्ये खेळाडू आहे जज करतायत. यस लॉंग ऑफला टिपला जाईल आणि संपलाय फलंदाज प्रसादचा खेळ. आणखीन एक विकेटचा पतन. अगदी ध्रुवी 11 कळम संघाला हा लागतोय दुसरा धक्का. पंच या ठिकाणी पाहिलं तर अजूनही एक चेंडू शिल्लक दाखवतोय. पंच अजूनही एक चेंडू बाकी आहे. ओव्हरचा विचार केला तर अगदी पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती त्यानंतर 4 धावा आल्या. 4 नंतर डॉट बॉल आला. डॉट बॉल नंतर एक लेग बाईस आणि लेग बाईस नंतर आता विकेट. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला या ठिकाणी आपण शेवटचा चेंडू आहे तो देखील आपण कंप्लीट करायचा आहे. आतापर्यंत पाहिलं तर अगदी 2.5 चा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. जाऊयात आपण या चेंडूच्या दिशेने. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 31 धावा. फुल टॉस बॉल अगदी ऑन साईडला बॉलला ढकल डीप मध्ये अगदी लॉंग ऑनला गणेश आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते.
आणि या शेवटच्या बॉलवरती एक धाव मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 या धावफलकावरती. अगदी आपण पाहिलं मागील ओव्हरमध्ये एल बीसाठी जोरदार अपील केली होती. अगदी आपण स्क्रीनवरती पाहू शकाल ज्या प्रकारे अगदी इंटरनॅशनलमध्ये ज्या प्रकारे निर्णय दाखवले जातात त्या प्रकारे अगदी ओमसाई MTC वरती हे निर्णय दाखवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय. अगदी पंचांचा भरपूर चांगला निर्णय. अगदी इथून पाहू शकाल LBचा विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. जबरजबर अपील केली होती परंतु पंचांचा भरपूर चांगला निर्णय. अगदी ऑब्स्टिकला मिस करणारा हा चेंडू आणि अगदी विष्णू सरांचं कौतुक करावं तेवढं चांगलं. आणि ओमसाई MTC त्यांचंही भरपूर सारं कौतुक केलं जात आहे. कारण की सातत्याने मी मगाशी म्हटलं की एखाद्या स्पर्धेला 4 चांद कसे लावायचे, एखादी स्पर्धा कशी नामांकित करायचे, यामागची मेहनत मात्र नेहमीच ओमसाई MTC नेहमीच घेत असते. त्यांचंही मनपूर्वक कौतुक करायला पाहिजे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 धावा. शेवटचं षटक आणि आता इथून या शेवटच्या षटकामध्ये आणखीन किती धावा बनल्या जातील की इथून गोलंदाज कमबॅक पुन्हा करेल. मॅच ऑन. गुड लेन्थ शॉटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला. स्क्वेअर लगला खेळाडू आहेत. नो मिस्टेक. इथे आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद. पंकज बॅक टू द पॅव्हिलियन. उतरलाय 5व्या क्रमांकावरती योगेश आहेत. अगदी इथून शेवटच्या षटकात देखील ध्रुवी 11 कळम संघाला धाबा बनवायच्या आहेत. टार्गेट द्यायचे समोर मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत जय हनुमान डवलीपाडा संघ आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट पाहिलं तर धाबा संख्येचा डोंगर उभा करायचा आहे. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं 18 धाबा आल्या होत्या परंतु तदनंतरचा हा कमबॅक भरपूर चांगला राहिलाय आतापर्यंत मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत डवलीपाडा संघाचा. फुल टॉस बॉल लॉलीपॉप पद्धतीचा हा चेंडू ऑन साइडला बॉलला खेचून मारलाय. फटका दमदार आणि बॉल जाईल सरळ सीमा पार. योगेशच्या बॅट मधून षटकार. चला या ठिकाणी शेवटचा पुकार असेल टीम DS तलेगाव वाडी संघाला. चला आम्ही विनंती करू. शेवटचा हा पुकार आहे. आपण स्टेजवर यायचं आहे. कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. येस. त्याच दरम्यान अगदी पाहिलं तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक बाबू मांडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा या. खरं तर सुप्रसिद्ध गायक आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी सध्या तरी चांगली फटकेबाजी केली जाते योगेश यांच्या माध्यमातून. अगदी ध्रुवी 11 कळम संघाचा विचार केला तर या टीमकडे देखील खोलवर टप्प्याची फलंदाजी आहे. जागतिक उदाहरण आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचा फलंदाज योगेश पहिलाच बॉल खेळत असताना मात्र षटकार लगावतोय. आता मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण जबाबदारी धीरज या खेळाडूवरती आहे. धीरजनं आज सुरुवात चांगली केली आहे. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. अगदी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची आतली कडा आणि इथून पाहिलं तर यस इथे देखील कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. अगदी शेवटच्या षटकात अक्षयचं कौतुक करायला पाहिजे. अगदी सेकंड बॉलवरती एक षटकार आला होता परंतु तदनंतर सातत्यानं कमी धाबा देण्याचं काम. आतापर्यंत 4 बॉलमध्ये अवघ्या 7 धाबा खर्च केल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका हा देखील चांगला आहे. 20 मध्ये बॉल अडकला. डीप मध्ये सचिन आहेत म्हणजे चांगली फील्डिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि आता इथे काय घडेल. यस इथून विकेटचं पतन केलं जातं. रनआउटच्या माध्यमातून आता धीरजला
जावं लागेल खेळाडू कक्षात. अर्थातच आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. टीम कॅप्टन तुम्हालाही विनंती असेल, आपण देखील टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी अगदी पाहिलं तर तलेगाव वाडी संघ या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी भरपूर दूरवरचा अंतर गाठून ते या स्पर्धेत जॉईन झालेत. खरं तर तलेगाव वाडी संघ आपलंही मनपूर्वक स्वागत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या ठिकाणी टीमची टोटल पाहिली तर जाऊन पोहोचली ती 40 या धावफलकावरती. शेवटचा बॉल ऑन साईडला. अगदी बैठक शॉट खेळायचा होता, अगदी नटराज स्टाईलनं बॉल खेळायचा प्रयत्न झाला होता, परंतु इथून पाहिलं तर बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. आणि तदनंतर पाहिलं तर इथे देखील डॉट बॉल. अगदी तलेगाव संघाचा विचार केला तर जवळजवळ 98 किलोमीटरचा प्रवास करून ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. खरं तर भरपूर दूरवरचं अंतर, जवळजवळ 100 किलोमीटर म्हणायला काही हरकत नाही आहे सर. जवळजवळ 3 तासांची मात्र रनिंग आहे आणि ते रनिंग कंप्लीट करत असताना ते या ठिकाणी पोहोचले. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिला सत्र कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम ध्रुवी 11 कळंब संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या धावफलकावरती आणि 41 धावसंख्येचा टार्गेट मात्र उभा केलाय. तो म्हणजेच मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत जय हनुमान ढवळीपाडा संघासमोर येणारे 24 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज असेल टीम ढवळीपाडा संघाला. चला टीम पालेगाव, आपण देखील आपल्या कॅप्टनला पाठवायचं. या आपण यायचं आहे, आपलंही मनपूर्वक स्वागत. चला या ठिकाणी आमचे संतोष दादा राऊत आहेत. दादांना विनंती असेल दादा या आपल्या शुभस्थापन करूयात. टॉस चला प्रथमतः आपण टॉस करूयात. चला या दोन्ही टीम कॅप्टन आपण समोर. खरं तर आमचे ध्रुवी 11 कळंब संघाचे पुरस्कर्ते आमचे खरं तर संतोषजी राऊत, जे खरं तर कळंब गावाचे एक उद्योजक आहेत. खरं तर त्यांच्या माध्यमातून अर्थातच कळंब संघाला पुरस्कृत केला. आणि आमचे महेशजी कोंडिलकर त्यांच्या माध्यमातून ध्रुवी 11 कळंब संघाला पुरस्कृत केलं गेलं आहे. यस, कॉल करतो आपण. छापा आलाय, टॉस जिंकला टीम पालेगाव संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. शत्रक्षण ओके. यस, खरं तर या ठिकाणी तलेगाव संघाचं कौतुक करायला पाहिजे. खरं तर राहुल चव्हाण सरांच्या एका कॉलवरती ते या ठिकाणी आले. जवळजवळ 100 किलोमीटरचा अंतर गाठत असताना अगदी 3 ते 3.5 तासांचे अगदी जे इथे पाहिलं तर प्रवास करत असताना ते इथे पोहोचले. त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. खरं तर राहुल चव्हाण यांचंही कौतुक करायला पाहिजे. जिथे कमी तिथे आम्ही अगदी संघटना मॅनेजमेंट नक्कीच ते करतायत. आणि राहुल चव्हाण सरांचं नाव अगदी आपण पाहिलं बदलापूरमध्ये कुठेही तुम्ही ना नक्कीच सर्व त्यांना ओळखतील आणि भरपूर चांगली त्यांची कामगिरी. आणि राहुल चव्हाण सरांचंही कौतुक करायला पाहिजे. टॉस जिंकला टीम पालेगाव संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. यासाठी ठिकाणी डिसिजन चेंज का पालेगाव, फिल्डिंग का? यस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. चला टीम तलेगाव संघ या ठिकाणी फिल्डिंगचा निर्णय आहे. म्हणजेच जशी मॅच संपेल तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूयात आमचे साथी समोलचक राहुल चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान महाराष्ट्रातील खरं तर गोडगळ्याचे गायक म्हणून त्यांची ओळख आहे. आमचे आपण पाहतोय बाबू मांडे यांचं आगमन झालं. त्याला विनंती आपण बच्च्यावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तळेगाव वाडी हा संघ भद्रावरती खेळताना तुम्हाला दिसेल नेक्स्ट मॅचमध्ये. आज थोडंसं लेट परंतु थेट संघ ते दाखल होतं. मी विनंती करेल बाबू मांडे यांना आपण या मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून टार्गेट या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 41 आणि मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल बिग हिट ऑन साईडला खेचलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. चौकार. पहिल्या बॉलवरती धमाकेदार सुरुवात पहिल्या डावामध्ये आपण पाहिली. धीरजच्या बॅटमधून षटकार आला होता आणि आता प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय सुनीलच्या बॅटमधून देखील हा चौकार आलाय. बरोबर यार. बिग हिट. पुढचा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आहे की षटकार आहे. बॉल सीमा पार. चौकार. हा चौकार आहे. त्यामुळे धावफलक 8 धाबा धावफलकामध्ये जोडल्या जातील. स्वप्न सुरुवात या मॅचमध्ये करत असताना सुनील केवने. पुढचा बॉल तिसरा जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. सलगचा तिसरा चौकार. तीन बॉल तिन्ही बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल ट्रॅकवरती तुम्ही पाहताय पंकज आलेत. पंकज बदेच्या विरोधात टॉप गिअरवरती बॅटिंग. चौथा देखील खेचला ऑन साईडला स्कोर लेगला. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमर शफार. सुनील केवनेचा वार. षटकार. बॅटिंग करत होता ज्यावेळेस पहिल्या डावामध्ये टीम कलम त्यावेळेस 6 बॉलमध्ये 18 धावा होत्या. परंतु इथे 4 बॉलमध्ये आतापर्यंत 18 धावा वसूल करतोय सुनील केवरे. आज कलम म्हटलं की आमचे जवळचे मित्र स्वप्नील बनसोडे टीममध्ये नाही आहेत परंतु भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम कलम संघासाठी. खरं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नक्कीच ट्रेनरसाठी ते देखील गेले. त्यांच्यासाठी आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. ट्रेनिंग त्याची देखील सुरू आहे. बरं यार. पंकज बदे. बिग हिट. अजून एक फटका त्या दिशेला. ऍक्शन रिप्ले. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावामध्ये 6. षटकार. मनाचा मोठा खेळाडू खेळतोय. सलग एकाच हप्त्यामध्ये 2 बाईक 2 दिवसामध्ये जिंकणारा खेळाडू सुनील केवनेला तुम्ही पाहताय. एक बाईक दिली ती म्हणजे गणेश जाधवला तर दुसरी नंदू केवनेला आणि तोच खेळाडू हैदराबादवरती खेळतोय. सुनील केवनेच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार आलाय. अँगल चेंज केलाय परंतु रिझल्ट सेम. बॉल जाईल स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळते 4 आणि आता पहिल्या ओव्हरच्या अंती 6 चेंडू गेलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यामुळे धावफलक 28.
पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहता 28 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 18 बॉल मध्ये अजूनही 13 धाब्याची गरज. बरोबर यार रोहन हलक्या त्याला बॉलला ढकललं. सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीने आता स्कोर बोर्ड हळूवारपणे पुढे सरकत असताना अजूनही 17 बॉल आणि 12 धाब्याची गरज या मॅच मध्ये. 17 बॉल 12 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच कृपा 11 कापरी सिद्धी पाले आणि त्यांच्या विरोधात संघ खेळताना दिसेल DS तळेगाव वाडी. दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मध्ये रंगताना दिसेल. फुलटॉस बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न करतील आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. स्कोरबोर्ड तुम्हाला पाल बेल जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती आणि पंचांनी घेतलाय. रिव्ह्यू चेक केलं जाईल. DRS आपण चेक करण्यासाठी DK दत्ता कडव अंपायर सिग्नल नो बॉल आणि नो बॉल वरती 1+1 अशा 2 धाबा मिळतील. त्यामुळे धावफलक 31. बरोबर यार खोदून काढलाय. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. पंबल झाले परंतु बॅकअप चांगला पार मिळाला त्यामुळे इथून एक सिंगल आणि या सिंगलच्या साथीने धावफलक 32. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. टीमची टोटल तुम्हाला पाल मिळाली असून या मॅचमध्ये 9 धाबाची गरज आहे. आक्रमक पवित्रा घेतला सुनील केवनेनं. पहिल्याच ओव्हरमध्ये 28 धाबा त्याने वसूल केल्या. इनफिल्डच्या वरनं खेळलाय. फटका फसलाय. खेळाडू उपस्थित परंतु बॉल आतमध्ये ढकललाय त्यामुळे ते एक सिंगल. माहिती आता सिंगल डबलने आपण सामना जिंकू शकतो त्यामुळेच की काय ते सिंगल डबलचा प्रयत्न आता तुम्हाला पाल मिळेल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेलेल्या स्कोरबोर्ड वरती 33. 33 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर यार बिग हिट ऑन साईडला खेळला. मिड विकेटला टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. हा षटकार आला आणि धावफलक देखील आता वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 39. 39 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर यार पुन्हा एकदा बिग हिट ऑन साईडला बागचा बॉय वाकवला. षटकार दाखवला. MS धोनी स्टाईलनं मॅच फिनिश. सामना जिंकवलाय. यापुढे टीम
मथुर फॅन्स क्लब जर्मन ढवलेपाडा संघ विजय होतोय. अभिनंदन. तर हार्ड लक टीम ध्रुवी 11 जय ताडोबा कलम संतोषजी राऊत आपण या स्पर्धेमध्ये आलात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दिलेल्या वेळेवरती संघ दाखल झाला. आपलं मनापासून कौतुक आम्ही करू. हार्डलक संतोषजी राऊत कळमगावचे उद्योजक आहेत आणि ध्रुवी 11 म्हटलं की नो डाऊट त्यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात येतो. त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला तळेगाव वाडी टीम आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि कॅप्टन तळेगाव वाडी